1997 साली जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आलात कोलंबोमध्ये, तेव्हा हाईट ऑफ वॉर होतं. सगळी टूर एकाच हॉटेलमध्ये टीम होती ताज समुद्रामध्ये, इथून फार लांब नाही येते. त्या पहिल्या टूरचा आम्हाला एखादा छानशी आठवण सांगा. अनुभवपेक्षाही एखाद्या देशाची सामाजिक आर्थिक परिस्थिती ह्याच्यावरनं खरोखर त्या देशाचा एक अंदाज आपल्याला लागू शकतो. कारण त्यावेळेला देश हा त्या अडचणीतनं जात होता. त्यामुळे जेव्हा इथं आलो त्यावेळेला ताज समुद्रामध्ये राहिलेलो होतो. तू कोणाला सांगू नको, $69 ताज समुद्रामध्ये दोघांना राहता यायचं विथ ब्रेकफास्ट. आणि ताज समुद्राचा ब्रेकफास्ट म्हणजे फुल इंग्लिश, फुल इंडियन, फुल श्रीलंकन असे तिन्ही ब्रेकफास्ट तिथे अवेलेबल असायच्यामुळे ते ब्रेकफास्ट नसायचं, ते लंच असायचं, म्हणजे ब्रंच म्हणायला. पण अगदी संपताना जायचं ब्रेकफास्ट आणि नंतर फुल बॅटिंग करायची अशी ती वेळ होती. कोपऱ्यावरती मशीनगनधारी उभे असायचे, सारखी तुमची तपासणी करायचे, कुठनं आलायत, काय चाललायत वगैरे. आणि त्यावेळेला अशी भीती वाटत नव्हती. या देशामध्ये मला कधीच कुठली भीती वाटलेली नाही आहे. पण जी परिस्थिती होती ती परिस्थिती चिंताजनक थोडीशी वाटत होती. आणि त्याच्यानंतर गोष्टी बदललेल्या ज्या होत्या त्या या देशामध्ये बघायला मिळाल्या, त्यामुळे मजा होती. पण मग म्हणजे पहिल्या टूरमध्ये लेलेस किचन सुरू झालं नव्हतं प्लेयर्ससाठी? म्हणायला गेलं तर झालं होतं. म्हणजे सांगायला आता काय लाज बाळगण्यासारखं काही नाही. मी इलेक्ट्रिकल राईस कुकर, प्लग इन राईस कुकर घेऊन फिरायचो आणि त्याच्यामध्ये जेवण तयार करायचो. आणि ताज समुद्राच्या खालच्या रेस्टॉरंटमधनं फक्त आम्ही फुलके मागवायचो आणि लोकांना म्हणजे जेवणं दिलेली आहेत. म्हणजे चमत्कारिक अनुभव आहेत रे. म्हणजे एकदा ऑस्ट्रेलियन आपलं US ओपन, ऑगस्टचा महिना होता. US ओपन मी झहीर खान आणि सचिनने बघितलेली होती आणि ते दोघंजणं जिम करून बाहेर आलेले होते माझ्या रूममध्ये. आणि ते म्हणले मागवायचे काय? म्हणलं फक्त फुलके. अरे ते म्हणले बाकी जेवणाचं काय? म्हणलं तयार आहे. ते म्हणले तू इथं कुक केलं? आणि मस्तपैकी जेवण केलेलं होतं, खाल्लं. आणि मग फेडररची मॅच आम्ही बघत होतो आणि धमाल आलेली होती. कारण सचिन तेंडुलकर त्यावेळेला आरशा भोगले बनला होता, कॉमेंट्री करत होता की फेडरर आता काय करू शकतो, असा. फार मजा आली होती. आणि मी म्हटलं स्वीट खाणार का? तर दोघे असे माझ्याकडे बघत होते की तुला वाटलं कसं की आम्ही स्वीट खाऊ? आणि नंतर मी फ्रीजमध्ये ठेवलेली फ्रूट प्लेट काढली. कारण श्रीलंकेत तू बघतोयस कलिंगड म्हणा, पपया म्हणा, मँगोस्टीन नावाचं एक छान फळ मिळतं आणि अननस. त्यामुळे त्याची मी फ्रूट प्लेट बनवलेली होती. आणि ती बघून सचिन म्हणला आई शपथ हे बेस्ट स्वीट आहे. आणि नंतर दणादण खाल्लं. आणि नंतर सचिन म्हणला अरे फ्रूट प्लेट संपली का? अरे म्हणली एवढी केली होती. तो म्हणला फ्रूट्स पण संपली का? नाही म्हणलं फ्रूट्स आहेत. आणि मग तो म्हणला मी करू का? मग त्याला दिले मी. आणि मग सचिनने फ्रूट प्लेट केली. झहीर हात घालत होता, त्याच्या हातावर फटका मारला की ए थांब जरा मला डेकोरेट करू देत. मग ती डेकोरेट केली, त्याचा फोटो बिटो काढला. आणि मग रॉजर फेडररला US ओपन जिंकताना आम्ही बघितलेलं होतं. त्यामुळे इथल्या आठवणी खूप मजेदार आहेत. हे साधारण कधी असेल, आठवतंय तुला कुठली टूर? मला आता एक्झॅक्टली थोडं वय झालंय त्यामुळे आठवत नाहीये. पण कदाचित मला वाटतं 8 असेल. मेंडिस सिरीज. पण त्या मेंडिस सिरीज मध्ये तेव्हा मी नव्हतो, मी 10ला आलो पहिल्यांदा. त्या मेंडिस सिरीज मध्ये ते जे आपण बऱ्याच वेळा फॅन्सना अवघड वाटतं समजणं की खरंच क्रिकेटर्स कसे काय स्विच ऑन आणि स्विच ऑफ करू शकतो. म्हणजे आपण म्हणतो की नाही मी ऑफिसमधलं काम संपून घरी आलो ना की मी आता माझा वेळ घेणार. पण तेच जर क्रिकेटर्सने केलं, तेच जर पब्लिक पर्सनॅलिटीजने केलं, सेलिब्रिटीज नको म्हणायला आपण, की ते जर संध्याकाळी बाहेर गेले फेरफटका मारायला, तर म्हणतो अरे काय खेळून आलाय आणि बघा याला काहीच नाही पडलं, फिरतायत मस्तपैकी. तर ते त्या पिढीचं कसं होतं स्विच ऑन आणि स्विच ऑफ करणं? थोडेसे बिंदास होते त्यावेळेच्या लोकांना. आणि परत मला या बाबतीत श्रीलंका देश वेगळा वाटतो, खूप आवडतो. कारण इथे पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती 2002 साली. जगभरातले टॉप प्लेयर्स आलेले होते. आणि भारतीय प्रेक्षक म्हणा, पाकिस्तानी प्रेक्षक रिकी पॉन्टिंगला बघितलं, ह्याला बघितलं, त्याला बघितलं की करून फोटो काढायला, साया घ्यायला जायचे. श्रीलंकन लोक सचिनला बघून सुद्धा लांबना हॅलो करणार, आदराने असं करणार आणि निघून जाणार. ती लोक त्रास देत नाहीत. त्यामुळे खेळाडूंना इथं फिरायला खूप आवडायचं, बाहेर जायला आवडायचं. आणि त्या बाहेर जाण्यामध्ये तुला गंमत सांगतो, आपण जिथे उभे आहोत इथनं बरोबर या उजव्या बाजूला इकडे
बीच वाडिया नावाचं रेस्टॉरंट आहे. Yes. आपण परवा गेलो होतो Yes, आपल्या एका कॉमन मित्राबरोबर, Right. संजय मांजरेकर बरोबर. येस. आणि संजय मांजरेकरांनी किती मस्त किस्सा सांगितला ना की 90s मध्ये इयन बॉथमचा तो फेवरेट स्पॉट होता. इयन बॉथम सकाळी ब्रेकफास्ट करायचे, त्याच्यानंतर सनबाथ घ्यायचे आणि दुपारी येऊन तिथे बसायचे, अभक्षभक्षण अपेयपान करत एकीकडे स्वतःची गिटार वाजवत ते बसायचे असं मांजरेकर म्हणाले. आणि दिवसभर त्यांना भेटायला येणारे मित्रमंडळी बदलत राहायचे, ते रात्रीपर्यंत तिथेच बसायचे जेव्हा ब्रेक आहे त्या दिवशी. हे याला म्हणतात खरी मज्जानू लाईफ, राईट. आणि बीच वाडिया म्हणजे खरंच आपण ते पाहिलंय, पायाखाली रेती, म्हणजे समुद्राच्या जवळ नाही हो, समुद्रावर. गोव्यामध्ये जसे शॅक्स असतात तसं ते रेस्टॉरंट, तिथलं जेवण बदललेलं नाहीये एक कणभरही, परंतु बाकीचंही काही बदललेलं नाहीये. सचिनचं सुद्धा ते फेवरेट रेस्टॉरंट होतं. ऑर्डर न करता सचिनला तिथं सगळी जेवणाचं, खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी यायचं. इतक्या सगळ्या लोकांना तिथं सचिनला काय आवडतं माहीत, त्यामुळे इथं ते यायला आवडतं. पण तेव्हापासून इथे तू जे मेंडिसचं म्हणत होतास, मेंडिसचा जो तो कॅरम बॉल आणि ऑफस्पिनचं हे होतं ते 2008च्या आत्ता आपण एशिया कप कव्हर करतोय. जो शेवटचा पाकिस्तान दौरा आपण केला कराचीला त्यावेळेला होतं, बरोबर. आणि आणि त्या कराचीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मेंडिसनीच खलास करून टाकलेलं होतं, आपल्याला हरवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर इथंच SSC वरती जी टेस्ट मॅच झाली त्यालाही हरवलेलं होतं. आणि त्याच्या पुढच्या टेस्टमध्ये मात्र एक जरा आहे एकदम काय म्हणतात तंत्रशुद्ध खेळाडू आहे, जास्त मारत बिरत बिलकुल नाही. नाही. सेहवाग काय त्याचं नाव, काय काय कोणतरी एक ओपनर होता वीरेंद्र सेहवाग म्हणून त्याचं नाव आहे. त्यांनी असं काही फोडून काढलं ती मॅच आपण बघितलेली होती. मी नव्हतो, पण 2010च्या टूरला माझी एक सेहवागची आठवण आहे की तेव्हा ना पहिल्या दिवशी म्हणजे टीम यायच्या काही दिवस आधी तीच टूर होती जेव्हा महेंद्रसिंग धोनीचं लग्न होऊन ते जस्ट आले होते. लेल्यांनी सुनबाईंसाठी काय आणलं होतं तर आता सांगावं लागणार. आपण कट्ट्यावर असल्यावर नंतर पर्याय नाही, कट्टेकरींना पाहिजे. काय म्हणतात त्याला, बऱ्याच 2-3 छोट्या छोट्या गोष्टी आणल्या होत्या. खाणाची पर्स आणली होती, चितळ्यांची आंबा बर्फी आणलेली होती, महिलांना तिला आवडतं एक छोटंसं घड्याळ सुद्धा आणलं होतं. त्यामुळे प्रेम खूप आहे तेव्हापासून आत्तापर्यंत. आणि गुलाबजाम पहिल्या दिवशी खाल्ल्याचं मला आठवत आहे, एकत्र नेट्सला. एकत्र ओके. पण त्या टूरवर सेहवागची आठवण माझी अशी आहे की जस्ट आधी आम्ही पोचलो होतो, म्हणजे टीमच्या आधी मी पोचलो होतो. पहिल्या दिवशी नेट्सला मी आणि तेव्हाचा क्रिकइन्फोमध्ये काम करणारा आपला मित्र सिद्धार्थ मोंगा, आम्ही दोघंच जण होतो. किंवा मोंगाई यायचा असेल. आणि ते प्रेमदासाचं स्टेडियमचं रिनोव्हेशनचं काम चालू होतं. जस्ट जिथे आता नेट्स करतात टीम्स तिथे मेकशिफ्ट नेट्स फक्त होते. नेट्सच्या मागे विकेट किपरच्या पोझिशनला म्हणजे बॅटिंग पोझिशनपासून 5 फुटावर मागे मी बसून अख्खं इंडियन टीमचं नेट 3 दिवस पाहिले होते. शांतपणे. त्याच्यासारखा सुखद अनुभव नाही. म्हणजे लाईफ टाईम मेमरीज जे म्हणतो ना आपण, पत्रकारिता करताना काय मिळतं, पैसे फक्त लेल्यासारख्या मिळतात, पगारी पत्रकारांना काय मिळतं, न बोललेलं बरं. बरोबर. त्याच्यामुळे पण सेहवाग जे ते स्विच ऑन आणि स्विच ऑफ आता आपण बोलत होतो ना, दिवसाचा खेळ संपल्यानंतर तो जे 2 बॉल्सच्या मध्ये आपण मॅचमध्ये बघतो तसंच्या तसं तो नेट्समध्ये करतो रे. म्हणजे तो मध्ये गाणीच गातो आणि तो मध्येच पलीकडच्या नेट्समध्ये गौतम तेव्हा बॅटिंग करत असायचा, त्याला डिवचेल, पण तो 3 सेकंदाकरता जो फोकस करतो ना तेव्हा त्याला व्यवस्थित माहिती असतं काय करायचं. ते जे त्याला पर्याय स्विच ऑन स्विच ऑफ, बाप. पण माझे ती पण आठवण आहे की सेहवागनी दोनदा त्रिशतक केलंय, त्यामुळे त्यांनी काय केलं हे सांगण्याची खरंच गरज नाही आहे. परंतु त्याचा एक अजब जे रेकॉर्ड आहे ते श्रीलंकेमधलं रेकॉर्ड आहे त्यावेळच्या भारतीय बॅटिंग लाईनअपमध्ये, की ज्याच्यामध्ये सेहवाग, गंभीर, 3 नंबरला राहुल द्रविड, 4 नंबरला तेंडुलकर, 5 नंबरला गांगुली यायचा, 6 नंबरला लक्ष्मण असायचा. एकाहून एक प्लेयर असताना त्यावेळेला त्यांनी बॅट कॅरी केली होती. आणि ओपनिंगला जाऊन बॅट कॅरी कधी होते तर जेव्हा डाव गडगडतो, होत नाही. सेहवागने डबल सेंचुरी केली होती आणि तरीही त्यांनी बॅट कॅरी केली होती. त्यामुळे माझ्या दृष्टीने विरूचं ते रेकॉर्ड सुद्धा फार माझ्या जवळचं आणि ते लंकेचं आहे. येस.